पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती। पुण्यातील हडपसरमधून पहाटे प्रांजल याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली। मध्यरात्री 3:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये दारू, गांजा, हुक्का जप्त करण्यात आले। 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये आता मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? निलम, खरं तर ही जी पार्टी सुरू होती पुण्यातील खराडी परिसरामध्ये सुरू होती आणि या पार्टीमधून खेवलकर आहेत एकनाथ खडसे यांचे जावई, त्यांनी तिथून पळ काढला होता आणि ते थेट पुण्यातील त्यांच्या हडपसर परिसरातील एका घरामध्ये आले होते आणि त्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रांजल खेवलकर असं त्यांचं नाव आहे। पहाटेच्या सुमारास त्यांना या सगळ्या रेव पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता सुद्धा घराची सर्चिंग ऑपरेशन जे आहे ते पोलीस उपायुक्तांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आपण पाहिलं की राज्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे। त्या ठिकाणी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं वाद जे आहे तिथं सुरू असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन आणि खडसे यांच्यामध्ये शाब्दिक बाण आपण पाहतोय, आरोप प्रत्यारोप करताना आता आपण पाहायला मिळत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आता कुठेतरी खडसे हे अडचणीत सापडणार आहेत। ही जी पार्टी सुरू होती पुण्यातील हाय प्रोफाईल जो IT परिसर आहे खराडीचा, त्या ठिकाणी सुरू होती। या पार्टीमध्ये एकूण 5 महिलांना बोलवण्यात आलं होतं। त्यापैकी 2 महिला ज्या आहेत त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि 3 महिला ज्या आहेत त्या ठिकाणाहून पळून गेल्या आहेत आणि या पार्टीमध्ये थेट जे आहेत एकनाथ खडसे यांचे जावई त्या सगळ्यामध्ये सामील होते। त्यानंतर पोलीस कारवाईमध्ये ते पळून गेल्याची माहिती समोर येत आहे। आता एकंदरीत पुणे पोलीस या सगळ्याची कारवाई सध्या करताना दिसत आहेत। अटकेची कारवाई थोड्या वेळामध्ये प्रांजल त्या ठिकाणी पुणे पोलीस करतील। जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।